तर होळीच्या दिवशीच मात्र चंद्रग्रहण आहे आणि आपल्या सगळ्यांना मात्र ग्रहणचे नियम पाळणं अत्यावश्यक आहे. का? चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे दोन्ही मेन ग्रह आहे. सूर्य नारायण सगळ्याच आत्मा आहे आणि चंद्रदेव सगळ्याच्या बुद्धिमत्तेची देवता आहे. चंद्रदेव आपल्या अन्नधान्यामध्ये रस भरणारी देवता आहे. चंद्रदेव आपल्या फळाफुलांमध्ये रस भरणारी देवता आहे आणि आपल्या तोंडातून सुद्धा चंद्र अमृताचा स्राव होत असतो. अमावस्याच्या नंतर इकडे चंद्राची कला दिसते ना, अर्धा चंद्र. अमावस्याच्या नंतर एखाद्या कार्याला सुरुवात केली तर चंद्र जसं वाढत जातो ना, तशा पद्धतीने आपल्या कार्याला भरभरून यश मिळत राहतं. कुठल्याही कार्याला सुरुवात करताना अमावस्याच्या नंतर कार्याला सुरुवात करा. एक हे मात्र आपण पौर्णिमाच्या नंतर ज्या चतुर्थी उपास करतात ना, त्या उपास का करतात हेच कोणाला माहीत नाही. फक्त चतुर्थ्या धरायचे. किती जण चतुर्थी करतात हातवर करा बरं. पौर्णिमाच्या नंतरची येणारी चतुर्थी किती जण धरतात हातवर करा. थोडीशी वर करा अशी. दोन दोन नाही, एक एकच. हां, चतुर्थ्या उपास का करतात? फक्त मंगळी आली की धरून घ्यायची, चाललं. मंगळी म्हणजे मंगळवारची आली का धरून घ्यायची, चांगलं राहतं मंगळवारी. चतुर्थीपासून इतके फायदे चतुर्थीपासून, तर तेच एखाद्या वेळेस सांगू आपण. फक्त आपल्याला हे सांगायचं, चंद्र आणि सूर्य हे दोन मेन ग्रह आहे. हे मेन दोन्ही ग्रह आपल्यासाठी खूप महत्वाचे. शारीरिक स्वास्थ्यासाठी सूर्यनारायण आणि चंद्रदेव बुद्धिमत्तेसाठी. कुठं काय करायचं नाही तर वावर तयार करून ठेवायचं. लोकांच्या पेरण्या होऊन मात्र निंदायला आलं तेव्हा आपण गणगणच करत राहिलो, पेरलाच नाही. लोकांचे कांदे लागवड करून निंदायला आली तेव्हा आपलं वावर तयार करायला सुरुवात केली. म्हणून मात्र अशा पद्धतीनं चंद्रदेव महत्वाच्या. या दोन्ही ग्रहांना ग्रहण लागतं कसं हे 2च मिनिटात तुम्हाला सांगतो. राहू आणि केतू हे एकच आहे. इथून वर आहे राहू, इथून खाली केतू. हे जे कुंभमेळे भरतात, हे कुंभमेळ्याची आख्यायिका तुम्हाला माहिती असेल. समुद्र मंथन करताना मात्र त्या ठिकाणी 14 रत्न सापडले. कोणते कोणते काय काय एवढं वेळ न घेताना फक्त शिंड करून शकतो. आज ग्रहणाबद्दल माहिती सांगणं गरजेचं आहे. प्रत्येकाचे ग्रहमान मात्र थोडेसे उलट सुलट होत असतात, पण ग्रहमान उलट सुलट का होतात याच्याबद्दल सांगतो तुम्हाला. जेव्हा मात्र समुद्र मंथनाची वेळेस असंख्य रत्न सापडले, पण त्याच्यामध्ये हलाल विष सापडलं. ते भगवान शिवप्रभूंनी घेतलं. हत्ती गोडी असे प्रत्येकाने मात्र जे ते घेतलं आणि अमृत जे मिळालं, अमृताचा कळस जो मिळाला, त्या कळसावरून भांडणं सुरू झाली. भांडणं सुरू झाले तर तो कळस हातात घेऊन लंपास करायला सुरुवात केली. लंपास करता करता जिथं जिथं त्या कळसाचे काही त्या अमृताचे थेंब पडले तिथं तिथं कुंभमेळा होतो. तिथं कुंभमेळा होतो. इलाहाबाद, उज्जैन, त्र्यंबक, नाशिक आणि आपल्या ते काय हरिद्वार तिकडे ह्या 4ही ठिकाणी कुंभमेळा होत असतो. तशाच पद्धतीनं मात्र आता हा कळस घेऊन वरती मात्र फिरत राहायचं. याच्यामध्ये पुन्हा मात्र भांडणं व्हायचे. मग तिथं भगवान महाविष्णूने एक सुंदर स्त्रीचं रूप घेतलं. सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि तो कळस हातात घेतला आणि ते म्हणले बसा पंक्तीला. आता मग पंक्तीला बसवलं. देवांची लाईन आणि राक्षसांची लाईन. आणि नेमकं तो सुंदर कळस घेऊन कुठं राक्षसांच्या समोर. सुंदर स्त्री सर्व घेऊन आणि तो हातात कळस आणि राक्षसांच्या समोर तो कळस घेऊन. आणि राक्षसांना विचारलं, तुम्हाला याच्यातलं खरखर पाहिजे का पाणी पाणी पाहिजे? काय म्हणले? खरखर पाहिजे. खरखर समजतं ना तुम्हाला? भाषा समजते ना आमच्याली? म्हणजे डाळ डाळ पाहिजे, उसळ उसळ पाहिजे का रसा रसा पाहिजे? ते म्हणलं खरखर पाहिजे का पाणी पाणी पाहिजे. आता त्या अमृतामध्ये खरखर नाही, पाणी पाणी पण नाही.
पण ते जे डोक्यातच नाही ना ती म्हणते राक्षस. जे डोक्यातच नाही त्याला म्हणते राक्षस. आता तुम्ही म्हणा डोक्यातच नाही कसं कसं काय. एक दिवस तिने देवाला प्रश्न विचारला, तुम्हाला लोक नैवेद्य देते ना, आम्हाला का नैवेद्य देत नाही. राक्षस म्हणले, तुम्हाला लोक नैवेद्य देते ना, आम्हाला का नैवेद्य देत नाही. देव म्हणले, तुम्ही अप्पल पोटे राक्षसी, तुम्ही अप्पल पोटे म्हणून तुम्हाला नैवेद्य देत नाही. कशी काय अप्पल पोटे आणि कसं काय राक्षस. जो दुसऱ्याची काळजी करत नाही त्याला म्हणते राक्षस. जो दुसऱ्याची काळजी करत नाही त्याला म्हणते राक्षस. जो स्वतःच्याच पोटाकडे पाहतो ना त्याला म्हणते राक्षस. देवाने असं म्हणले, ते म्हणले कसं काय होईल असं. म्हणले परीक्षा घ्यायची. लक्ष गोष्ट नाही बघा, परीक्षा घ्यायची. मग परीक्षा घ्यायचं कसं ठरवलं माहिती आहे का. इथं असं लाकडं बांधले याला, हे फक्त एवढंच हलायचं. इथं लाकडं बांधले, तिकडून राक्षसाची पंगत, इकडून राक्षसाची पंगत. त्याच्या समोर हे पात्र ठुलं आणि आमच्या समोर हे पात्र ठुलं. तिकडून तो राक्षस, इकडून हा राक्षस. ते म्हणले जेवा, बोला पुंडलिक भरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, बसा बरा पोटोबा म्हणा विठोबा चालू द्यायचं. आता हे काय करायचं, विश्वास नाही ना, ज्याचा विश्वास नाही त्याला म्हणते राक्षस. हे काय करायचं, त्याच्या डोक्यावरून हात फिरायचं. मग येड्याने त्याच्या पात्रातलं त्याला खाऊ घातलं असतं तर त्यानं आमच्या पात्रातलं आम्हाला खाऊ घातलं असतं का नाही. पण विश्वास नाही ना, आपण त्याला खाऊ घालून आणि त्यानं नाही खाऊ घातलं, मग ही त्याच्या डोक्यावरून हात फिरायचं. मिले ना उपाशी. मग मुदत संपली, हे त्याच्या डोक्यानं हात फिरीन, तीच त्याच्या डोक्यानं हात फिरीन. हे दोघांच्या पात्राच्या समोर पात्र होते, दोघांनी एकमेकाला खाऊ घातलं असतं ना. पण जिथं दया नाही, जिथं क्षमा नाही, जिथं शांती नाही ना, तिथं राक्षस. ज्याला दुसऱ्याची काळजी नाही, दुसऱ्याच्या अंतःकरणाची भावना कळत नाही त्याला म्हणते राक्षस. हा, मग आता इथं मात्र देवांची बारी आली. देवा आणि मग मात्र एक देव तिकडून एक देव इकडून. त्या देवाच्या समोर पात्र, या देवाच्या समोर पात्र. हा देव मात्र त्या देवाला बरोबर असं घास गाऊ घालून पोटभर जेव घातलं आणि त्या देवाने या देवाला जेव घातलं पोटभर एकदम. येतं भीटी भीटी मोठे मोठे डोळे करून पाहतच राहील. ते म्हणले आम्हाला माहितीच नाही, माहित नाही. मग एक आता काय एखाद्या अकॅडमीत शिकावं लागल. तुझा येत बशी पण तू जगाच असं. मग आता तिथं राक्षसांची देवाची पंगत बसली आणि राक्षसांच्या पंक्तीच्या समोर कळस घेऊन म्हटले, तुम्हाला याच्यातलं खरखर पाहिजे का पाणी पाणी पाहिजे. आता ते डोक्यातच नाही. ते म्हणलं आम्हाला खरखर पाहिजे. खालचं खरखर ओरिजिनल राहते, डाळ डाळ उसळ उसळ. हां, ते म्हणलं खरखर पाहिजे. मग खरखर जर पाहिजे तर सुरात तिकडून करावं लागेल. आणि यांचा बेत असा होता, वाटीत वाटीत यायचं, यांच्यापर्यंत खरखर ठेवायचं आणि खरखर नसतं त्याच्यामध्ये तर काय संपवून टाकायचं. यांना राक्षसांना देवनं कुठं राक्षस उत्पन्न करून घेते ना, देव तरी कामं पडतील. मग तिने ती वाटायला सुरुवात केली, त्यांच्या अनुमतीनं वाटायला सुरुवात केली. यांना खरखर पाहिजे नव्हतं, तिकडून वाटायला सुरुवात केली. आणि त्या देवांच्या पंक्तीमध्ये चंद्रन सूर्य बसेल, चंद्र सूर्याच्या मध्ये मात्र राहू येऊन बसला. राक्षस तो येऊन बसला. वाढता वाढता तिथपर्यंत आलं. तिथपर्यंत राहून घेतलं घेतलं इथपर्यंत आलं. इकडूनच्या बाजूनं चंद्र आणि इकडूनच्या बाजूनं सूर्य, दोन्हीने मात्र खुणवलं हा राक्षसी म्हणून. तिकडं लगेच भगवान विष्णूने चक्र सोडलं आणि मुंडकं उडून दिलं. मुंडकं उडून दिलं, इथपर्यंत आलं. अमर झाला ना तो. हा अमर झाला. अमर झाल्यानंतर त्यांनी देवाकडून असं वरदान मागून घेतलं का प्रत्येक दिवसाचा 1.5 तास कालावधी माझा राहील. प्रत्येक दिवसाचा 1.5 तास कालावधी माझा राहील. त्याला म्हणते राहू काळ. त्याला म्हणते राहू काळ. एवढंच नव्हे, अजून पण असं मागून घेतलं, रविवारी आणि गुरुवारी जो व्यक्ती पूर्वेला जाईल ना त्याचा सत्यानाश करीन. म्हणजे एक तर अपयश येईल, शारीरिक स्वास्थ्य बिघडून जाईल, गाडी बिघडून जाईल, कुठं धक्काच लागून जाईल. रविवारी गुरुवारी जो पूर्वेला जाईल ना त्याचं नुकसान होईल. सोमवारी शुक्रवारी मात्र दक्षिणा जो जाईल ना त्याचं नुकसान होईल. मंगळवारी जो पश्चिमेला जाईल ना त्याचं नुकसान होईल.
आणि बुधवारी आणि शनिवारी जो उत्तरेला जाईल ना त्याचं पण नुकसान होईल. हां, म्हणजे अशा पद्धतीनं आपण या गोष्टी पाळतच नाही. 3 गोष्टीबद्दल स्वतंत्र आहे. पण 27 नक्षत्र 12 राशी नवग्रहात आपण असं बांधलेलं आहे जकडून. या गोष्टी तुम्हाला जर सापडल्या असं सगळे सोमेश्वर बाबासारखे झाले असते. म्हणून मात्र आपल्या चेहऱ्यावरची घाण आपल्याला दिसली असती ना, आरशाचं कामच नव्हतं. तुमच्यात परमेश्वराने काय ठेवलं हे जर दिसलं असतं ना, सोमेश्वर बाबाचं तिला कामच नव्हतं. तुमच्यात काय ठेवले हे जर दिसलं असतं तर बरोबर. अंधार रात्री रस्त्यावरचे काटेकुटे जर दिसले असते ना, बॅटरीची गरजच नव्हती. अंधारा रात्री जर समजा लाईट नसताना वस्तू जर दिसल्या असत्या ना, दिव्याचं कामच नव्हतं. बरोबर आहे. तसं तुमच्यात काय ठेवले हे जर समजा तुम्हाला दिसलं असतं ना, या आम्ही साधू संतांचं तुमच्या समोर कामच नव्हतं. समजलं तुम्हाला? एकदा जोरदार टाळी वाजवा. म्हणून तिथं मात्र वरदान झालं, मुंडकं तुटून गेलं, धड खाली राहिलं. इथून मात्र हा झाला राहू. राहू इथपर्यंत आल्यामुळं अमर झाला. आणि केतूचा काही विषय नाही. पण राहूनी मात्र हे असं मागून घेतलं, प्रत्येक वाराला म्हणजे रविवारी गुरुवारी पूर्वेला राहतो, सोमवारी शुक्रवारी दक्षिणेला, मंगळवारी पश्चिमेला आणि बुधवारी शनिवारी उत्तरेला राहतो. आणि प्रत्येक दिवशी आजचा सूर्यनारायण उगल्यापासून तो उद्याचा सूर्यनारायणपर्यंत उगीपर्यंत ह्या कालावधीत 1.5 तास कालावधी त्याचा राहत असतो. नोकरी प्रयत्न करणाऱ्या व्यावसायिक जीवनामध्ये, धंदा व्यवसाय असेल, गाडी व्यवसाय असेल, व्यापारी व्यवसाय असेल, शेती व्यवसाय असेल, सगळ्या बाबतीमध्ये लागवडीचे पेरणीचे मुहूर्त दिले तरी तिथं राहू पाहावं लागतं. कोणाचा चंद्र राहू ग्रहमान कसे त्याच्या हातानं ती लागवड करावं लागते, तवा भरभरून यश मिळत असतं. म्हणून अशा पद्धतीनं म्हणून तेच मग आता इथंही मात्र आपल्याला दिसत नाही. कधी कधी आपले काही भक्त ना अमेरिकेमध्ये पण आहे बरं का, काही भक्त अमेरिकेमध्ये पण आहे. आपल्याला एक दिवस गाडीत असताना फोन आला, 10-11 वाजले होते, म्हणजे सकाळचे 10-11 वाजले होते. एकच फोन आला, त्या टायमाला संध्याकाळचे 7-8 वाजले होते. आम्ही कार्यक्रमाला चाललो होतो. त्या टायमाला फोन आला तर ते म्हणले आमच्याकडं आत्ताशी लोक संध्याकाळच्या वेळेस जेव्हा फोन आला रात्री, आमच्याकडं आता लोक उठायची तयारी करतात म्हणे. काही काही आता उठू राहिले, आता काही काही रात्री 11 वाजता फोन आला तर म्हणजे आमच्याकडं झोपेले आता सगळे. म्हणजे तिकडं अमेरिकेमध्ये रात्र असते तेव्हा इकडे दिवस असतो, इकडे दिवस असतो तेव्हा तिकडे रात्र असते. अशा पद्धतीनं म्हणजे सांगायचं तात्पर्य हे याच गोष्टी मात्र परमेश्वराने आपल्याकडं तर ठेवलं. तसं मात्र हे ग्रह नक्षत्र असे फिरत असतात. सूर्यनारायण असं जाताना, चंद्रदेव असं जाताना, तर त्या ग्रहमानाचं मात्र असं राहतं. तुम्हाला माहिती आहे, कधी कधी एखादा काटा काढितं ना, ते मात्र कसं मोटरसायकलनं कट मारितं म्हणजे त्याला लागू तर देत नाही, पण त्याला नाल्यात घालून देतं. तोच नाल्यात गेला मा काही तिथं चुकी, म्हणजे त्याला कट मारून. तसं मात्र इथं कट मारायचं कामं चालतं बरं का. म्हणून मात्र कट मारताना मात्र तिथं सूर्यनारायण आणि चंद्रदेवाला मात्र ग्रहण लागतं म्हणजे तिथं त्यांचा ते युद्ध झाल्यासारखं वाटतं. पण त्यांच्या त्या युद्धामध्ये आपल्याला नियम पाळायची गरज आहे. कोणावरती संकट आलं ना तर आपण मात्र त्या संकटात मात्र सहकार्य केलं पाहिजे. जसं मात्र एखादा व्यक्ती खूप आजारी आहे, एखादं मोठं संकट आहे ना, तुम्ही तुमच्या घरात दिवा लावून मात्र देवासमोर प्रार्थना करत राहा, ते संकट टळतं. तशा पद्धतीनं मात्र ग्रहण सुरू झाल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत आपल्याला हे काही नियम पाळायचे. 3 मार्च म्हणजे 3-3 जानेवारी फेब्रुवारी मार्च 3-3-2026 होळीच्या दिवशीच मात्र ग्रहणी, तर दुपारून 3 वाजेनंतर ग्रहण चालू होणार आहे. तर ह्या ग्रहणाचा वेद म्हणजे कधी म्हणतो ना आपण, यम लागले, काही गोष्टी मृत्यू का जवळ आला ना तर काही लक्षणं राहतात. काही घंटे अगोदर नाकाचा शेंडा वाकडा होऊन जातो, दोन्ही हाताचे अंगठे, दोन्ही पायाचे अंगठे, हे अंगठे त्याच्यामध्ये आत्मा आहे. शेंड्यामध्ये, नाकाच्या शेंड्यात, दोन्ही अंगठ्यामध्ये, दोन्ही पायाच्या अंगठ्यामध्ये हे नख काळे पडतात. कधी कधी अशा तिडे झाल्यासारखे वाटतं. तुम्ही लगेच असं पाहू नका बघा, नाही तर मग अवघड काय घेऊन जायचं. तुम्ही दुसऱ्याचं भविष्य पाहायला सुरुवात करणार. आणि असं पाहिलं ना, या दोन्ही भवाया दिसत नाही.
आणि रात्रीच्या वेळेस मृत्यू काळ जवळ आला ना, रात्रीच्या वेळेस चांदण्या क्वचित जबरदस्त चांदण्या पडेल असल्या तरी चांदण्या त्या व्यक्तीला चांदण्या दिसत नाही. असे म्हणजे हे यम लागल्याची लक्षणे, अशी भरपूर लक्षणे. तशाच पद्धतीनं ग्रहणाच्या कालावधीचा जो वेद आहे ते वेद कालावधीमध्ये वेद लागतो, म्हणजे त्याच्या अगोदर काही नियम पाळावे लागतात. तर 3 तारखेचा सूर्यनारायण उगवल्यापासून मात्र आपल्याला वेद पाळायचं. वेदांमध्ये जेवण करणं नाही, बाहेर लघवीला लॅट्रिनला जाणं नाही, पाणी घेणं नाही, चहा घेणं नाही. मग तुम्हाला चहा नाही घ्यायचं, मग दूध पण नाही घ्यायचं का, दूध पण घेणं नाही. म्हणजे असं खानपान कुठलंच करायचं नाही, ही वेद पाळायची. पण याच्यामध्ये हे अज्ञान आहे, ज्याला काही कळत नाही. भाकरीला भाकर न म्हणताना काकर म्हणत असेल, ज्याला पाप आणि पुण्य कळत नाही, तुझं आणि माझं कळत नाही, त्यांच्यासाठी नाही नाही. जी आजारी व्यक्ती आहे, अशक्तपणा आलेली, त्यांच्यासाठी पण बंधन नाही, त्यांच्यासाठी पण बंधन नाही. पण वेद काळामध्ये, ग्रहण काळामध्ये तर दिवस गेलेल्या माता भगिनींनी मात्र चिरायचं नाही, काढूनच जाता बरं का. हे किती म्हणलं तर ग्रहमानाच्या ठिकाणी कोणाचं काही चालत नाही. तुम्ही जर असे कपडे पिळले ना, तर बाळाचा जन्माला येणाऱ्या बाळाचा हातपाय मात्र पिरगळून जातो. तुम्ही जर कापलं ना, बरोबर वट कापलेलं निघाल, नाही तर कुठेतरी कापलेलं निघाल. ठोकायचं नाही, चिरायचं नाही, कापायचं नाही, कपडे पिळायचे नाही, ह्या गोष्टी मात्र पाळायच्या. तुम्ही कटाक्षानं पाळायच्या या गोष्टी. जेव्हा मात्र आपल्याला जेव्हा ग्रहण सुरू होतं ना, ग्रहण सुरू होण्याच्या टायमाला तुम्ही आंघोळ करणार आणि जेवढ्या नद्यांचे नाव घेणार, गंगा जमुना सरस्वती, गंगेचे मनी चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मी सन्निधो करो. शिवार ब्रह्मा हरिहर ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा गुरुष्णु गुरुदेवमेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरेवी नमा. नंदिनी नलिनी सीतामालांत्याचे महापागा विष्णुपादापद संबोध गंगा द्रपद गामिनी भागीरथी वगैते जावेद्वाद संत नवीन यत्र तर जलसे स्नानो दत्त्या स्मरण नित्यम तत्र तत्र वसम्यम. म्हणजे असं जेवढ्या नद्यांचे तुम्ही नावं घ्याल तेवढ्या नद्यांच्या तीर्थामध्ये आंघोळ केल्याचं पुण्य मिळतं. आणि ग्रहण काळामध्ये तुम्ही जप करायचं, जेवढा मंत्राचा जप करणार जास्तीत जास्त. ही जी माळ आहे गळ्यामध्ये, तर आपल्यावरती काही मात्र असुरी शक्तीचा प्रभाव मात्र ही माळ आपल्यावरती पडू देत नाही. ही माळ मात्र सगळी असुरी शक्ती कॅच करून घेते. या माळीवरती मल्लीनता आलेली असते. जर ग्रहण कालावधीमध्ये तुम्ही जेवढा जास्त जप ग्रहण सुरू झाल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत जप करत राहणार. आता याच्यामध्ये भरपूर असतं, म्हणतं तिकडं संमिलन, मध्य, उन्मिलन, मोक्ष, एवढ्या गोष्टी मात्र आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. संमिलन होऊ, नाही तर मध्य होऊ, नाही तर उन्मिलन होऊ, नाही तर मोक्ष मिळू. फक्त ग्रहण सुरू झाल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत जप करत राहा. आणि जप झाल्यानंतर पुन्हा आंघोळ करा. पुन्हा आंघोळ करून मग मात्र आपल्या घरातल्या देवस्थानी दर्शन करा. घरातल्या देवस्थानी दर्शन करून नंतर माता भगिनींनी ते प्रसाद वगैरे बनवा. सूर्यनारायणचं ग्रहण असलं तर सूर्यनारायण चंद्रदेवाचं ग्रहण असलं चंद्रदेवाला नैवेद्य द्या. आणि तुमच्या सगळ्या परिवाराकडून थोडी थोडी दक्षिणा आपल्या म्हणजे देवस्थानी ठेवून घ्या. या ग्रहण कालावधीमध्ये दान धर्म होम हवन पूजा जप तप श्राद्ध तर्पण सगळ्या गोष्टी मात्र करता येतात. आणि ग्रहण सुटल्यानंतर जे दान धर्म जमा होईल, गुप्तदान जमा होईल, ते दान तुम्ही कुठंतरी गोशाळेसाठी म्हणा आश्रमासाठी दान म्हणून द्या. या पद्धतीने मात्र करा, सगळ्याची इडापिडा मात्र जाते. या पद्धतीने म्हणजे चंद्रग्रहणी सायंकाळी म्हणजे दुपारू 3:20 मात्र ते लागतं. पण त्याचा वेध मात्र तर आपल्या सूर्योदय उगल्यापासून पाळायचं आहे. पण कदाचित मात्र नाही शक्य तर आजारी माणूस आणि लहान लहान बालकं त्यांनी ग्रहण काळावधीत तरी मात्र थोडेसे नियम पाळावं. या पद्धतीनं पती पत्नीने एकत्र यायचं नाही, झोपायचं नाही, पाणी घेणं, चहा घेणं, जेवण घेणं, या गोष्टीने फक्त जप तपच करायचं. म्हणून अशा पद्धतीनं मात्र हे करा. आता इथं मात्र